पुण्यातील कोंढव्याला भाजप पदाधिकाऱ्यानं पाकिस्तान म्हणून संबोधलं। कोंढवा परिसराला पाकिस्तानचे कराची म्हणून त्यांनी संबोधलं। सोशल मीडियावर भाजप पदाधिकाऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, तर भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केलेली आहे। पुण्यातल्या कोंढव्याला पाकिस्तानचं कराची संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय। कोंढवा पोलिसांनी बुधवारी सर्वेश मेहेंदळे विरोधात एफआयआर दाखल केलाय। भाजप पदाधिकाऱ्याच्या व्हिडिओमध्ये काय? व्हिडिओ कोंढव्यातील मुख्य रस्त्याजवळील रुग्णालयाच्या इमारतीवरनं चित्रित करण्यात आला। व्हिडिओत भाजप पदाधिकारी सर्वेश मेहेंदळे रुग्णालयाच्या आवाराबाहेरील अतिक्रमणांकडे लक्ष वेधतायत। पाकिस्तानच्या कोंढव्यात आपलं स्वागत आहे असं शीर्षक व्हिडिओला देण्यात आलंय। व्हिडिओमध्ये या परिसराची तुलना कराची शहराशी करणारी सर्वेश मेहेंदळेंची वक्तव्य आहेत। हम आए हैं पाकिस्तान के कराची शहर में और यहाँ पे आप देख सकते हो कि मैंगो जूस मिल रहा है, गरम गरम कबाब मिल रहे। त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वेश मेहेंदळेंवरती तीव्र टीका झाली। हा व्हिडिओ सोशल मीडियावरनं काढून टाकण्यात आलाय। दरम्यान भाजप पदाधिकारी सातत्यानं कोंढव्याला बदनाम करत असल्याची टीका प्रशांत जगताप यांनी केली। तर माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार असल्याचं माधुरी मिसाळ म्हणाले। भाजपची विकृत मंडळी सातत्याने या परिसराला टार्गेट करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। प्रत्येक भागाला काहीतरी वेगळं महत्व असतं, पण कोंढवा परिसराचं नाव बदनाम करण्याचं काम सातत्याने भाजपची मंडळी करतात, हा आमचा थेट आरोप आहे। मागच्या 4 दिवसापूर्वी भाजपच्या एका विकृत पदाधिकाऱ्याने कोंढव्याला कराची, पाकिस्तान असं प्रकारचं संबोधलं, तशा प्रकारचे रील्स तयार केले। मला असं वाटतं की याच्यावर गुन्हा दाखल करून फक्त त्यांना थांबू नये। या ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी। त्याचं कारण आहे की या ठिकाणी कुठेतरी पुण्याला, महाराष्ट्राला, भारताला 2 भागामध्ये विभागण्याचं महापाप हे भाजपची मंडळी करतात। त्यांची विकृत इच्छा आहे की या ठिकाणी जातीच्या, धर्माच्या नावावर वेगळं राष्ट्र निर्माण हो। पण असं जर कोणी भाजप पदाधिकारी म्हणत असेल तर निश्चितच कारवाई नाही, मीच बोलावून, आमचे भाजपचेच लोक आहेत, बोलावून त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते त्या संबंधी ऐकून घेईल आणि त्याच्यामध्ये पण जर अशी काही सत्यता वाटत असेल तर ती निश्चित तुम्हाला। मी अजून तो व्हिडिओ पाहिला नाही, परंतु त्या ठिकाणी जर तशा प्रकारचं वातावरण असेल, त्याच्या मागची भूमिका आहे, का केलाय हे समजून घेऊन यावर भाष्य करणं